आज विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यामध्ये दक्षतेचा इशारा. अकोल्यामध्ये काल उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमान. भारतामध्ये उष्णतेचा कहर. जगातील 100 पैकी 92 सर्वाधिक उष्ण शहरं भारतात. उष्ण शहरांमध्ये भारताचा रेकॉर्ड. रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संजय निरुपम आणि कामगार नेते शशांक राव सुद्धा राहणार उपस्थित. मराठी भाषा आणि अस्मितेच्या नावाखाली समाजामध्ये द्वेष निर्माण करू नका. भीम आर्मीचा अमित ठाकरेंना इशारा. मराठीच्या नावाखाली गुंडगिरी केल्यास आंदोलनाचा इशारा. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेची बच्चू कडूंना अट. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची अट. बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे लक्ष, तर नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित. रोहित पवार उद्या पुण्यामधल्या CID ऑफिसला भेट देणार. अजितदादांच्या अपघाताच्या तपासाची सद्यस्थिती जाणून घेत नवी माहिती देणार. दादांच्या अपघाताला 29 तारखेला 3 महिने पूर्ण होणार. अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार. 7व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीची SIT मागणी करणार. काल 6व्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अशोक खरातला साथ देणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर होणार बडतर्फीची कारवाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. नाशिक TCS प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नवी घडामोड. आणखी एका पीडितेची अन्याय झाल्याची SITला माहिती. इच्छेविरुद्ध आरोपी अयाननं स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप. यवतमाळच्या कारेगाव शिवारामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा. या संदर्भात 6 जणांना अटक. शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा. माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं वापरलं गेलं. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो. बागेश्वर बाबाकडून दिलगिरी व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. मिसिंग लिंकमुळे वेळेची, इंधनाची बचत होईल. अपघातही कमी होतील. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. नंदुरबारमध्ये मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असताना साप शिरला. सुदैवानं कुणालाही इजा नाही. मोठा अनर्थ टळला. पीरगेब मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असतानाची घटना. कोलकात्यामध्ये अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. मोदी प्रामाणिकपणे निवडणूक जिंकू शकत नाहीत. त्यांना ED, CBI मदतीला लागतातच. केजरीवालांचा निशाणा. आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द. इराणला चर्चा करायची असल्यास त्यांनी पुढाकार घ्यावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा.